अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदविला। कोलकाता येथे आरजी मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला। या घटनेच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील सर्व नियमित ओपीडी आणि निवडक शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या होत्या। कलकत्त्यामध्ये झालेला जो निवासी डॉक्टरवरती रेप आहे आणि त्याचा तो झालेला हत्याकांड आहे, तर याच्या निषेधार्थ आज IMA बंद पुकारलेले आहे। तर अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व नर्सिंग परिचार्य बांधवांनी या ठिकाणी त्या निषेधाला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे। आणि आम्हाला सरकारला एकच मागणी आहे की आज ही डॉक्टरवर वेळ आहे, उद्या नर्सिंगवर असेल, उद्या हाऊसकीपिंगवर असेल, तर कुठल्याही जो हॉस्पिटलचा कर्मचारी आहे त्यांच्या सेफ्टीबाबत काय, त्यांच्या संरक्षणाबाबत काय याचा सरकारने जबाब द्यावा। आणि ते जे काही समाजकंटक असतील ज्यांनी या रेप वगैरे केलेला आहे, तर त्यांच्यावरती लवकरात लवकर फाशी कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो आणि पाठिंबा जाहीर। धन्यवाद। हम सब लोग मांग करते हैं कि पीड़िता को जल्दी से जल्दी न्याय मिले और इस देश के डॉक्टरों को अपने वर्क प्लेस में सेफ्टी मिले, सेफ्टी का अधिकार मिले, ताकि हम बिना किसी के भय के अपना कार्य कर सकें। आम्ही मागणी करतो की निवासी डॉक्टरांसाठी पूर्णपणे सुरक्षेची जबाबदारी ही सरकारने घ्यावी आणि आम्ही आज हा बंद त्याचसाठी पुकारला आहे की त्या मुलीला पूर्णपणे न्याय मिळावा आणि सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी। देशभरात व्यापक आंदोलन सुरू असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून अल्पकालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरळीत सुरू ठेवल्या आहेत। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या रुग्णांच्या काळजीबद्दल असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे। NC न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।